is a good God. आपला देव एक चांगला देव आहे. This is the revelation we all must have. आणि ही जी प्रकटीकरण आहे आपल्या सर्वांकडे असले पाहिजे. And based on that revelation we must live this life. आणि त्या प्रकटीकरणाच्या आधारे आपण हे जीवन जगलो पाहिजे. You know, without God we can do nothing. आणि देवाशिवाय आपण काय करू शकत We are नाही. nothing. आम्ही शून्य आहे. I always tell my wife. आणि पास्टर नेहमी मला सांगत आहे. It's so important that we have fellowship. आणि खूप महत्त्वाचे आहे की आम्ही सहभागिता ठेवले पाहिजे. In the church. मंडळीमध्ये. You know, if there wasn't a church. जर मंडळी नसते. No fellowship. सहभागिता नसते. It's very difficult to live life without God. आणि देवाशिवाय जीवन जगणे खूप कठीण झाले असते. Amen. Amen. Very risky. आणि खूपच धोकादायक झाले असते. There is no hope. आपल्याकडे आशा नसते. When we come to church we have fellowship. जेव्हा आपण मंडळीत येतो तेव्हा आपली सहभागिता होतो. We have prayer. आपली प्रार्थना होतो. Knowing that someone is praying for you. आणि हे आम्ही जाणून घेतो की कुणीतरी आपल्यासाठी प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. You know, Jesus is God's blessing for mankind. येशू देवाचा आशीर्वाद आहे मनुष्य जातीसाठी. Jesus is God's blessing. येशू देवाचा आशीर्वाद आहे. God sent Jesus to be a blessing for mankind. देवाने येशूला पाठवले मनुष्य जातीसाठी एक आशीर्वाद व्हायला. Amen. आमेन. Is a package of heavenly blessing. आणि येशू स्वर्गीय आशीर्वादाचा एक पुडा आहे. And every blessing that man needs in this life and the life to come. आणि प्रत्येक आशीर्वाद जो मनुष्याला ह्या जीवनात लागणार आहे आणि येणाऱ्या जीवनासाठी लागणार आहे त्या सर्व आशीर्वाद येशूमध्ये आहे. He is the one person. आणि येशू एकुलता एक व्यक्ती You आहे. must know. ज्याला तुम्ही जाणून घेतले पाहिजे. Amen. आमेन. Without him you cannot even know God. आणि येशूशिवाय तुम्ही देवाला देखील ओळखू शकत नाही. Without him you have no relationship with God. आणि येशूशिवाय आपल्या देवाबरोबर देखील काही नातेसंबंध होऊ शकत नाही. Never think that you can have a relationship without knowing Jesus. आणि असं कधीच विचार करू नका की आपल्या नातेसंबंध देवाबरोबर होऊ शकत आहे येशूला न जाणून. You cannot approach God तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत without नाही Jesus. येशूशिवाय. John 14:6 says that. योहान 14:6 असं म्हणत आहे. Jesus said, I am the way येशू म्हटलं मी जीवन आहे. to God. देवाकडे जाणारा मी मार्ग आहे. Amen. आमेन. God sent Jesus. देवाने येशूला So पाठवले. without Jesus you have no relationship with God. म्हणून येशूशिवाय तुमच्या देवाबरोबर कुठलाही नातेसंबंध We होऊ are शकत zero. नाही. आम्ही शून्य आहे. We have no spiritual life. आपल्याकडे कुठलाही आत्मिक जीवन नाही. Amen. आमेन. We are just separated from God. आम्ही फक्त देवापासून वेगळा होतो. Because the Bible says sin has separated us from God. कारण शास्त्र म्हणत आहे पापाने आम्हाला देवापासून वेगळा केला आहे. Now man is fallen. मनुष्य पतन He पावलेला आहे. cannot come and stand before this holy God. मनुष्य ह्या पवित्र देवापुढे येऊन उभं राहू शकत There नाही. is no way that we have approached. आणि कुठल्याही प्रकारे आपण देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. Because we are all unrighteous. कारण आम्ही सर्व अनितिमान आहे. And God's demands are so high that we cannot reach him. आणि देवाची मागणी इतकी उंच आहे की आपण त्याच्या ते पूर्ण करू शकत नाही, He is त्याच्याकडे so पोहोचू शकत नाही. perfect and righteous and holy आणि तो इतका परिपूर्ण आहे, नीतिमान आहे, पवित्र आहे that we have no standing. की आपलं काय उभं राहणंच होणार नाही. But God loved us so much पण देवाने आपल्यावर एवढी प्रीती केली that he wanted us to have fellowship with him. की त्याची इच्छा होतं की आपण त्याच्या बरोबर सहभागिता ठेवले पाहिजे. To bring us back to him. आणि परत आपल्याला त्याच्याकडे घेऊन येण्यासाठी. Not as a servant. एक दास म्हणून but नाही, as a son. पण एक पुत्र म्हणून. Amen. Amen. And that's his purpose to send Jesus. आणि देवाचा हाच हेतू होता येशूला पाठवण्यासाठी. So when we believe in Jesus, जेणेकरून जे आम्ही येशूवर विश्वास our करतो standing is like the standing of Jesus. आपलं उभं राहणं येशूच्या उभं राहण्यासारखं होतो. Amen. आमेन. You must know this name. आणि तुम्ही येशू जो नाव आहे ह्या नावाला ओळखलेच Because there पाहिजे. is no other name कारण इतर कुठलाही नाव under नाही heaven स्वर्गाखाली given by God जो देवाने दिलेली by आहे, which we can be saved, ज्याच्यामुळे आपलं तारण होऊ शकत आहे, healed, blessed, delivered, आरोग्य पाहू शकत आहे, accepted, सुटका होऊ शकत आहे, स्वीकृती होऊ except शकत the आहे. name of Jesus. फक्त येशूच्या नावामध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी मिळणार आहे. Amen. आमेन. That's why when I know this person Jesus, म्हणून जेव्हा मला हा व्यक्ती येशू माहिती आहे, I'm so happy. मी इतका आनंदित आहे, I'm so blessed. मी इतका आशीर्वादित आहे. Because that is God's desire. कारण ही देवाची इच्छा आहे. He sent Jesus देवाने येशूला पाठवले that through him की त्याच्याद्वारे he can embrace us. तो आपल्याला आलिंगन देऊ शकतो. Amen. आमेन. Through Jesus we are accepted. आणि येशूच्या द्वारे आपलं स्वीकार झालेली आहे. Amen. आमेन. Acts 3:26 says, प्रेषितांची कृत्य
3:26 म्हणत आहे, God sent Jesus to bless you. देवाने येशूला पाठवले तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे Why बघा. did God send आणि Jesus? देवाने येशूला का पाठवले? Not to condemn you, तुम्हाला दंडित करण्यासाठी नाही, not to judge you, तुमच्यावर न्याय not करण्यासाठी to नाही, criticize you, तुमची टीका किंवा निंदा करण्यासाठी नाही, not to punish you. तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही. No. नाही. He sent Jesus to bless you. देवाने येशूला पाठवले फक्त तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. Amen. आमेन. Don't hear such messages that God sent Jesus to condemn you. आणि No, असं संदेश ऐकू नका की देवाने येशूला पाठवले तुम्हाला दंडित करण्यासाठी. Religion may condemn you. धर्म तुम्हाला दंडित करू The शकतो. religious leaders were condemning that lady who was caught in the act of adultery. आणि धार्मिक पुढारी त्या स्त्रीला दंडित करत होते जिला व्यभिचार करताना पकडले गेले होते. And they were all keeping stones, religious leaders, आणि ते सर्व दगड आपल्या हातात ठेवले होते to put her धार्मिक to पुढारी. death. आणि तिला मृत्यू दंड देण्यासाठी. That's what religion can do. आणि असं धर्म करू It शकत cannot आहे. save, it can only destroy you. धर्म आपला बचाव करू शकत नाही, फक्त आपला नाश करू शकतो. The religious leaders were keeping stones in their hands आणि धार्मिक पुढारी आपल्या हातामध्ये दगड ठेवले होते to stone her to death. आणि तिच्यावर दगडमार करण्यासाठी. Religion cannot help you. धर्म आपली मदत करू It cannot शकत give you नाही. life. धर्म आपल्याला जीवन It देऊ can शकत take नाही. up your life. तुमचं जीवन घेऊ शकतो. But Jesus forgave her. पण येशूने त्या स्त्रीला क्षमा केले He gave life. आणि तिला जीवन दान He दिले. released them from death, her from death. आणि तिला मृत्यूदंडापासून मुक्त केले. Amen. आमेन. In turning you from sin, from आणि- darkness, आणि त्यांनी तुम्हाला पापापासून अंधकारापासून वळवले. God sent Jesus to bless you. देवाने How? देवाने येशूला पाठवले तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. कसं? How you are blessed? तुम्ही कसं आशीर्वादित होतात? When He turns you from darkness to light. जेव्हा तो तुम्हाला अंधकारापासून प्रकाशाकडे वळवतो तेव्हा. Amen. Amen. From death to life. आणि मरणापासून जीवनाकडे. That's the purpose of Jesus coming. आणि येशूच्या येण्याच्या हाच हेतू होता. God sent Jesus देवाने येशूला पाठवले to turn you from darkness to light, तुम्हाला अंधकारापासून प्रकाशाकडे वळवण्यासाठी from death to life. आणि मृत्यूपासून जीवनाकडे वळवण्यासाठी. Amen. आमेन. Cling to Jesus. येशूला चिटकून राहा. God sent Jesus for us, देवाने येशूला आपल्यासाठीच पाठवले not anyone else. आणि इतर कुणासाठी नाही. He sent a person from heaven. आणि त्यांनी एक व्यक्तीला स्वर्गातून He's पाठवले. the only one who came from heaven. आणि येशू असा एकुलता एक व्यक्ती आहे जो स्वर्गातून आला He आहे. didn't start a life on this earth. आणि त्यांनी ह्या पृथ्वीवर आपलं जीवन सुरू केले नाही. He came from heaven, आणि येशू स्वर्गातूनच आले put on human flesh आणि त्यांनी मानव रूप धारण केला to become the savior of the world, जगाच्या तारणहारा व्हायला. because we are all in the flesh. कारण आम्ही सर्व देहात आहे. And He took the sin penalty आणि त्यांनी पापाची दंड घेतली and paid it on the cross. आणि त्याची भरपाई त्यांनी क्रूसावर केली. Your past, present, and future sins. आणि तुमचं भूतकाल, वर्तमान आणि भविष्याची So पापांची. the Lord Jesus came as a blessing to the world म्हणून प्रभू येशू जगासाठी एक आशीर्वाद म्हणून आले. to save mankind मनुष्य जातीच्या तारण करण्यासाठी and bring them into fellowship with God Himself. आणि त्यांना देवाबरोबर सहभागितामध्ये आणण्यासाठी. And those who have believed in आणि Jesus ज्या लोकांनी येशूवर विश्वास केला आहे have accepted God's blessing, that is Jesus. आणि त्यांनी देवाचा आशीर्वाद स्वीकारले आहे जो आहे आपला प्रभू येशू. Amen. आमेन. Now many don't know this. अनेक लोकांना ही If गोष्टी you माहिती. have accepted Jesus, जर तुम्ही येशूचा स्वीकार केला who आहे came as a blessing, जो एक आशीर्वाद म्हणून आले, you have accepted the blessing of God. तुम्ही देवाच्या आशीर्वादाचा स्वीकार केला आहे. Amen. आमेन. Because here the Bible says, कारण इथे शास्त्र म्हणत God आहे sent Jesus to bless you, आणि देवाने येशूला पाठवले तुम्हाला आशीर्वाद not to देण्यासाठी, curse you, तुम्हाला शाप देण्यासाठी not to नाही, bring sickness and disease, आजार व रोग आणण्यासाठी नाही not to make you to sin. आणि तुम्हाला पाप करण्यासाठी नाही. He sent Jesus to turn you from sin, आणि त्यांनी देवाने येशूला पाठवले तुम्हाला to पापापासून turn you from वळवण्यासाठी, darkness, तुम्हाला अंधकारापासून to वळवण्यासाठी turn you from death, आणि तुम्हाला मृत्यूपासून to वळवायला, turn you from curse तुम्हाला शापापासून वळवायला and bless you. आणि तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. If you have received Jesus, जर तुम्ही येशूला स्वीकार you केले are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. आमेन. Say, I'm blessed. बोला मी आशीर्वादित I'm आहे. blessed. मी आशीर्वादित I'm आहे. blessed. मी आशीर्वादित आहे. Amen. आमेन. He's not asking you to do something to be blessed. आणि देव तुम्हाला काय बोलत नाही तुम्ही काय केले पाहिजे जेणेकरून तुम्ही आशीर्वादित That होणार. is religion. आणि तो धर्म आहे You believe to be blessed. आणि तुम्ही
विश्वास धरले आशीर्वादित व्हायला. Amen. आमेन. You didn't have to do any work. तुम्हाला काय काम करायची गरजच Even if we नव्हती. do, our works are all unholy. जरी तुम्ही काय कार्य किंवा कृत्य केले ते सर्व आपलं काम जे आहे अपवित्र आहे. He did it for us. आणि येशूने आपल्यासाठी हे केले. Amen. Amen. And you are asked to believe. आणि तुम्हाला फक्त सांगितले गेले की तुम्ही फक्त विश्वास धरा. That's what John 1:12 says. म्हणून योहान 1:12 म्हणत आहे, As many as have received him. आणि जितक्या लोकांनी येशूचा स्वीकार केला. How do you receive him? आणि तुम्ही येशूचा स्वीकार कसं करता? When you know and believe in Jesus. जेव्हा तुम्ही येशूला जाणत आहे आणि येशूवर विश्वास करत आहे तेव्हा. To them he gave the power. आणि त्यांनी सामर्थ्य दिले. God's power. देवाच्या शक्ती दिले. To become the children of God. देवाच्या लेकरू होण्यासाठी. To become the children of God. देवाच्या लेकरू होण्यासाठी It requires God's power. त्याला देवाचं सामर्थ्य लागतो. Not man's power. मनुष्याचे Not सामर्थ्य नाही. religion power. धर्माचे सामर्थ्य नाही. God's power. देवाचे सामर्थ्य लागतो. Amen. आमेन. प्रभु का बच्चा बनने के लिए प्रभु का सामर्थ्य लगता है. मनुष्य का कुछ भी सामर्थ्य नहीं चलता प्रभु का बच्चा बनने के लिए. Amen. Only God can do it. फक्त देव करू शकतो. You cannot become God's child तुम्ही देवाचे लेकरू होऊ शकत नाही स्वतःहून. by learning, by studying, आणि by अभ्यास doing. करून शिकून काय करून. It's based on life. आणि ही जीवनावर आधारित आहे. God's life. देवाच्या जीवनावर आधारित आहे. It's by the power of God आणि ही देवाच्या सामर्थ्याने that आहे you become God's children. की तुम्ही देवाचे लेकरू होतात. So man cannot separate you from म्हणून God. मनुष्य तुम्हाला देवापासून वेगळा करू शकत नाही. आमेन. तुम प्रभु का बच्चा बन गया, कोई भी तुमको सेपरेट नहीं कर सकता है, क्योंकि मनुष्य का सामर्थ्य से तुम नहीं बना है, प्रभु का सामर्थ्य से बना है. Amen. Amen. So you don't have to fear. म्हणून तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही. God by his power has made you his child. देवाने त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला त्याच्या लेकरू बनवलेला You आहे. know, whenever I write, whenever I speak, I always say our Father. आणि जेव्हा मी लिहितो, जेव्हा मी बोलतो आपला पिता. The people of the world may not know. आणि जगाच्या लोकांना ही माहिती When I नसेल. always write, our Father did this, our Father said that. जेव्हा मी नेहमी लिहितो आमच्या पिताने असं केलं, आमच्या पिताने तसं बोलले. फादर किसको बोल रहा है? परमेश्वर को. अरे परमेश्वर इसका क्या पिता है क्या? हाँ है. Amen. Amen. He's our Father आणि today देव आज आपला पिता आहे. by the power of God. देवाच्या So सामर्थ्याने. only God can make you his child. म्हणून फक्त देवच तुम्हाला त्याच्या लेकरू बनवू शकत आहे. Amen. Amen. It happens by the power of God. आणि ही फक्त देवाच्या सामर्थ्यानेच होतो. When the Lord by his Spirit comes into you, जेव्हा प्रभू त्याच्या आत्माद्वारे आपल्यामध्ये येतो you तेव्हा become born again. तुमचा नवीन जन्म होतो. Amen. आमेन. It's not human power. आणि ही मानवी सामर्थ्य नाही. Religion cannot do that. आणि धर्म ही गोष्टी करू शकत You नाही. need God's power. तुम्हाला देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. Amen. आमेन. Now, let me teach you today about this blessing in the name of Jesus. आज मी तुम्हाला येशूच्या नावामध्ये जे आशीर्वाद आहे त्याच्यावर शिकवण देणार आहे. If you want to prosper or be successful in this life जर तुम्हाला समृद्ध व्हायचं आहे, उन्नत व्हायचं आहे ह्या and the जीवनामध्ये life to come, आणि येणाऱ्या जीवनामध्ये तुम्हाला जर समृद्ध we व्हायचं आहे, must know this one name, that is Jesus. तुम्ही ह्या एका नावाला जाणून घेतले पाहिजे जो आहे येशू. Amen. आमेन. This one name. हा एक नाव God gave in that name Jesus. आणि देवाने त्याला तो नाव दिला येशू. Even the angel of the Lord said, his name shall be called Jesus. आणि स्वर्गदूत देखील म्हणाले त्याचे नाव येशू ठेवले Why? जाणार का? For he shall save his people from their sins. कारण तो त्याच्या लोकांना आपल्या पापापासून तारणार आहे. Amen. Amen. ये नाम स्वर्ग से आया है, ये नाम परमेश्वर ने दिया है, ये नाम सब नाम से ऊंचा है. हर एक घुटना टेकेगा ये नाम पे, हर बीमारी भागेगा ये नाम पे, Amen. उद्धार ये नाम पे, आरोग्य ये नाम पे, छुटकारा इस नाम में. Amen. Use this name everywhere. आणि दर ठिकाणी तुम्ही ह्या नावाचा उपयोग करा. Jesus did not come to set up any religion. आणि येशू कुठला धर्म स्थापित And करण्यासाठी he आले never नाही. asked us to set up any religion. आणि येशू आपल्याला देखील सांगत नाही की आपण कुठल्या धर्माच्या स्थापना केले That's why पाहिजे. Jesus was born outside religion. म्हणून येशूचा जन्म धर्माच्या बाहेर झाला. Jerusalem was a place of religion. आणि येरुशलेम धर्माच्या एक जागा होती. He was born outside that आणि place. जेरुशलेमच्या बाहेर येशूचा जन्म झाली. Amen. आमेन.
Because many, when they want to know God, कारण अनेक लोकांना जेव्हा त्यांना देवाला माहिती think करून that घ्यायची, religion is the way to God. त्यांना वाटत आहे की धर्मच देवाकडे जाणारा एक मार्ग Or आहे, a religious person will teach them about God. किंवा एक धार्मिक व्यक्ती त्यांना देवाविषयी शिकवण देणार. Only those of the Spirit of God can teach you about God. फक्त त्या लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये देवाची आत्मा आहे ते तुम्हाला देवाविषयी शिकवण देऊ You शकत need to आहे. have the life of God. तुमच्यामध्ये देवाचे जीवन असले पाहिजे. Amen. आमेन. Otherwise, you have human wisdom. नाहीतर तुमच्याकडे मानवी ज्ञान आहे. In fact, the Bible says by human wisdom they lost God. आणि शास्त्र म्हणत आहे मानवी बुद्धीने त्यांनी देवाला गमावले. The wisdom of this world is foolishness before God. आणि जगाची जी ज्ञान आहे देवापुढे मूर्खपणा आहे. It's not the wise that they know God. आणि हे जे सुज्ञ आहे म्हणून ते देवाला ओळखत आहे असं नाही. For the Bible says God has called the foolish of this world कारण शास्त्र म्हणत आहे देवाने जगाच्या मूर्ख लोकांना बोलवले to आहे stand before the wise, आणि सुज्ञ लोकांपुढे उभे weak राहायला of this world आणि जगाच्या दुर्बल to stand लोकांना before the mighty. आणि महान पराक्रमी लोकांपुढे उभं राहायला. Amen. आमेन. प्रभु ने होशियार लोगों को चुना नहीं कि उसके बारे में मालूम पड़ने का. ये दुनिया का होशियारी से हमको प्रभु जान नहीं सकते हैं. प्रभु का आत्मा के द्वारा ही हम प्रभु को जान सकते हैं. Amen. आमेन. Religion is just doing to get something from God. आणि धर्म फक्त आपण काय कृती किंवा कार्य करत आहे देवापासून काय While मिळवण्यासाठी. God is grace, because He sent Jesus as grace, आणि जिथे देव येशू कृपा आहे, जिथे त्यांनी येशूला कृपा म्हणून who is a पाठवले, gift from God for us. जो देवापासून एक देणगी आहे आपल्यासाठी. And when we receive grace, जेव्हा आपण कृपेचा we स्वीकार receive करतो freely all things. आपण सर्व गोष्टी मोफत प्राप्त करतो. Because Jesus is the grace of our Father. कारण येशू आपल्या पिताची कृपा आहे. Amen. आमेन. So it's so important that you understand what Jesus came to do for mankind. म्हणून खूप महत्त्वाचे आहे की आपण हे समजून घेतले पाहिजे की येशू मनुष्य जातीसाठी काय And this is करण्यासाठी the आले. greatest news आणि ही सर्वात मोठी बातमी आहे on earth पृथ्वीवर. and the greatest work आणि सर्वात मोठं काम that was ever done. It was done by Jesus. आणि जो कुठला मोठा काम जो पृथ्वीवर घडला होता तो फक्त येशूने केला आहे. Amen. आमेन. So Christianity is more than a religion. It's the life of God in me, in you. आणि ख्रिस्तीपणा धर्मापेक्षा अधिक आहे. तो देवाचं जीवन आहे माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये. Because of which we have a relationship. आणि ज्याच्यामुळे आपला एक नाते संबंध आहे. Family relationship. कौटुंबिक नाते संबंध You know, आहे. in heaven, आणि तुम्हाला माहिती आहे we have a स्वर्गामध्ये family relationship. आपलं एक कौटुंबिक नाते संबंध असेल. Amen. आमेन. Our God will be our Father. आपला देव आपला पिता होणार. Even now He's our Father. आता देखील देव आपला पिताच In आहे. heaven it's a big, big family. आणि स्वर्गामध्ये मोठं मोठं कुटुंब आहे. And you'll call Him Father. आणि तुम्ही देवाला पिता बोलेल. A real relationship. आणि एक खरा नातेसंबंध. You know, in the Bible, truth means reality. आणि शास्त्रामध्ये सत्य म्हणजे अस्तित्व. God wants us to live that real life. आणि देवाची इच्छा आहे की आपण तो खरा खुरा जीवन जगले पाहिजे. Amen. आमेन. Ours is a real life. आपलं एक खरा जीवन आहे. So when I receive Jesus, म्हणून जेव्हा मी येशूचा स्वीकार केला I become a son of God. मी देवाचा पुत्र होतो And He becomes our Father. आणि तो आपला पिता होतो. It's a family ही relationship. एक कौटुंबिक नाते संबंध 1 आहे. John 5:11 says, 1 योहान 5:11 म्हणत and आहे. this is the record आणि ही नोंद आहे किंवा हिशोब आहे that God has given to us everlasting life. की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेली आहे. And where is this life? आणि हा जीवन कुठे आहे? How do we get it? आपल्याला हे जीवन कसं This प्राप्त होतं? life is in His Son. आणि हा जो जीवन आहे त्याच्या पुत्रामध्ये आहे. Amen. आमेन. Where is this life? आणि हे सार्वकालिक जीवन कुठे आहे? In Jesus. येशूमध्ये. Amen. आमेन. Where is this God life? आणि हा देवाचं जीवन कुठे आहे? How should I receive it? आणि मी हे कसं प्राप्त केले पाहिजे? How much money should I pay it? आणि किती पैसा मी भरले पाहिजे? How good I should आणि be? किती चांगलं मी असले पाहिजे? It's a gift. आणि ही एक दान आहे, देणगी आहे. Jesus is a gift for mankind. आणि येशू मनुष्य जातीसाठी एक देणगी आहे. See here the Bible says इथे शास्त्र म्हणत आहे this life हा जो जीवन आहे is in Jesus. हा जो सार्वकालिक जीवन आहे येशूमध्ये आहे. When you believe in Jesus, जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास केले we have this life in us. आपल्यामध्ये हा जीवन आहे. Amen. आमेन. You have God life in us. आणि आपल्यामध्ये देवाचे जीवन आहे. This life is only found in Jesus. आणि हा जो जीवन आहे फक्त येशूमध्येच आहे.
this life is in Jesus. आणि हा जीवन येशूमध्ये आहे This is God's life, आणि हा देवाचं जीवन आहे which does not come from religion, आणि जो धर्मापासून आलेली नाही only from the Son of God. फक्त देवाच्या पुत्रापासून आलेली आहे 1 John 5:12 says, आणि 1 योहान 5:12 म्हणत आहे whoever has the Son, आणि जो कोणाकडे पुत्र आहे whoever have believed in the Son, आणि जो कोणी पुत्रावर विश्वास केला आहे has this life. त्याच्याकडे हा जीवन आहे Amen. आमेन You know, I become so happy आणि मी इतका आनंदित होतो that I have the life of God. की माझ्यामध्ये देवाचे जीवन आहे Actually, God, our Father, Lord Jesus, Holy Spirit is in us. खरोखर देव पिता प्रभू येशू आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये निवास करत आहे You know, the time is coming. आता वेळ आलेली God आहे is opening up revelation देव प्रकटीकरण उलगडीस करत आहे to the body of Christ. ख्रिस्ताच्या शरीरासाठी You know, in these last days, आणि ह्या शेवटच्या now, दिवसांमध्ये last days I don't mean for perilous times. आणि नाशवंत वेळेसाठी असं किंवा धोकादायक वेळेसाठी मी बोलत नाही Last days for the Son of God to be manifested. आणि शेवटच्या दिवस ह्यासाठी आहे की देवाचा पुत्र प्रगट झाला Or पाहिजे the म्हणून power of God, who is the Son of God, to be manifested किंवा to us. देवाचं सामर्थ्य जो देवाच्या पुत्रामध्ये आहे ते आपल्याद्वारे प्रगट झाली पाहिजे Great things are in store for you. आणि महान गोष्टी तुमच्यासाठी राखून You ठेवलेली know, आहे the time has come, God is drawing a line. आणि अशी वेळ आली आहे देव एक रेषा घालत आहे Those who have been very faithful, जे लोक खूप विश्वासू होते He's going to make them great. देव त्यांना थोर करणार Now, आहे I don't say those who are not faithful, He's going to send them to hell. No. असं मी म्हणत नाही जे विश्वासू नाही देव त्यांना नरकात पाठवणार आहे No. असं मी बोलतच नाही No. नाही But He's drawing a line पण- for those who are being faithful. पण देव असं रेषा निर्माण करत आहे घालत आहे त्या लोकांसाठी जे विश्वासू आहे You know, God never forgets your work. आणि देव तुमच्या कामाला कधीच विसरत नाही He knows every one of us. आणि देव आपल्या प्रत्येक लोकांना ओळखत आहे Yesterday, I gave a wonderful message in Pimpri. काल मी एक सुंदर संदेश दिला पिंपरीमध्ये How God has already written everything about you in the book in heaven. कसं देवाने तुमच्या विषयी स्वर्गाच्या पुस्तकामध्ये सर्व तुमच्या विषयी सविस्तर गोष्टी लिहिलेली आहे You can hear that message. आणि तुम्ही ते संदेश ऐकू शकत आहे That will bless you. आणि तो संदेश तुम्हाला आशीर्वादित Okay, करणार let's go forward. आपण पुढे जाऊया 1 John 5:12 says, 1 योहान 5:12 whoever म्हणत has the Son आणि जो कोणाकडे पुत्र आहे has this life of God. त्याच्याकडे देवाचा हा जीवन आहे If you have believed in जर Jesus, तुम्ही ईश्वर विश्वास केला आहे you have the life of God in you. तुमच्यामध्ये देवाचं जीवन आहे And it says, आणि म्हणत आहे whoever does not have God's Son, ज्यांच्याकडे देवाचे पुत्र नाही look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा Whoever does not have God's Son does not have this life. आणि ज्यांच्याकडे देवाचे पुत्र नाही त्यांच्याकडे हे सार्वकालिक जीवन नाही See, God divides between two: आणि देव दोन गोष्टींमध्ये विभाजन life, करतो no life. आणि जीवन किंवा जीवन नाही Not natural, but spiritual, God kind of life. नैसर्गिक नाही पण आत्मिक जीवन That's the देव way, प्रकारचं that's जीवन the way heaven sees. आणि अशा प्रकारे स्वर्ग पाहतो You may be physically alive, आणि तुम्ही शारीरिकरित्या जिवंत but असेल spiritually dead. पण आत्मिकरित्याने तुम्ही मृत असेल Or किंवा you could be physically alive and spiritually alive. किंवा तुम्ही शारीरिकरित्या देखील जिवंत असू शकत आहे आणि आत्मिक रीती देखील जिवंत असू शकत आहे What heaven sees is whether you have the life of God in you or not. आणि स्वर्ग काय पाहताय की तुमच्यामध्ये देवाचे जीवन आहे किंवा नाही Amen. Amen. Because the life of God means is the light of men. आणि देवाचे जीवन म्हणजे मनुष्याचा प्रकाश आहे See, who does not have the Son of God does not have life. आणि ज्याच्याकडे देवाचे पुत्र नाही त्याच्याकडे जीवन नाही Now, you have this life now. आता तुमच्याकडे हा जीवन आहे 1 John 5:13 says, 1 योहान 5:13 म्हणत आहे the apostle inspired by Holy Spirit writes, आणि पवित्र आत्मा प्रेषिताला प्रेरित करत आहे असं लिहिण्यासाठी to those who have believed in Jesus, आणि ज्यांनी येशूवर विश्वास केला आहे that you may know की तुम्ही जाणेल that you have eternal life. की तुम्हाला माहिती पडेल की तुमच्याकडे सार्वकालिक जीवन आहे Amen. तुम बाहर वाले लोगों को पूछने की जरूरत नहीं है. जग के लोगों को, मैं प्रभु का हूं क्या, मैं स्वर्ग जा रहा हूं क्या, पूछने की जरूरत नहीं है. Holy Spirit in you is the witness, the testimony that you belong to God. आणि पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आहे तो साक्षी आहे की तुम्ही देवाचे आहे Amen. आमेन You know it. आणि तुम्हाला ही माहिती You आहे will be uneducated. तुम्ही अडाणी असेल You may not be able to tell how you know that God is in you. आणि तुम्ही इतरांना सांगू शकत नाही की कसं तुम्हाला माहिती आहे की देव तुमच्यामध्ये आहे When the wise person asks you, जेव्हा एक सुज्ञ व्यक्ती तुम्हाला विचारतो you'll say, I don't know that. तुम्ही बोलेल की मला But I तर know माहिती नाही it. पण मला कळतं किंवा That मला God माहिती is in me. आहे की देव माझ्यामध्ये आहे And I am going to heaven. आणि मी स्वर्गातच जात आहे Amen. आमेन
God in you means you belong to heaven. आणि देव तुमच्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही स्वर्गाचे आहे. Amen. Amen. Hello. Heaven is our homeland. आणि स्वर्ग आपली मातृभूमी आहे, This आपलं गाव earth आहे. and this physical body is temporal. आणि ही जी पृथ्वी आहे आणि हे जे शारीरिक देह आहे ही तात्पुरता आहे, When we तात्कालिक आहे. talk about death, जे आपण मृत्यूविषयी बोलतो you don't have to talk about death like the world who has fear. आणि तुम्हाला मृत्यूविषयी जगासारखं बोलण्याची गरज नाही ज्यांच्या मनामध्ये भीती असते मरणाविषयी. For us, it's a promotion. आणि मरण आपल्यासाठी एक उन्नती आहे It's a gain, Paul says. आणि हे एक लाभ किंवा फायदा आहे असं पॉल म्हणत आहे. It's a better place आणि उत्तम जागा आहे where there's no sickness, no disease, no curse, जिथे no कुठे death, आजार नाही, रोग नाही, मरण नाही, शाप नाही, no marriage, आणि तिथे विवाह no नाही, procreation, no birth. आणि तिथे कुठे जन्म घेणार Don't worry, नाही. if you had fights at home here between husband and wife, you'll be the best friends in heaven. आणि चिंता करू नका, जर पृथ्वीमध्ये पती व पत्नी भांडत आहे तुम्ही स्वर्गामध्ये उत्तम मित्र असेल. Hello, this is the truth I'm telling you. आणि ही सत्य मी तुम्हाला सांगतो. In fact, they will say, suppose they have fought with you, they will say, you know, if God gives me another chance, I'll be the best to you. आणि तो स्वर्गात गेल्यानंतर तो बोलेल की जर देव मला दुसरा संधी देणार तर पत्नीला म्हणेल मी तुझ्या बरोबर खूप उत्तम राहू मैं तुमको शकतो. सिर पे बिठाऊंगा, इतना प्रेम करूंगा, मैं वापस तो नहीं आ सकता है. See, heaven is that kind of place. आणि स्वर्ग अशी प्रकारची जागा आहे. Amen. आमेन. So don't give all your time for your family, this, that, this thing of the world and neglect heaven or spiritual things. म्हणून तुमचा सर्व वेळ जग, कुटुंब आणि इतर गोष्टींसाठी देऊ नका आणि स्वर्ग आणि आत्मिक गोष्टीच्या तुम्ही दुर्लक्ष करू नका. Do not neglect spiritual things. आत्मिक गोष्टीच्या तुम्ही दुर्लक्ष करू नका. Amen. आमेन. Give it the priority. आणि आत्मिक गोष्टीला प्राधान्य द्या. And God is watching. आणि देव आपल्यावर बघत आहे, आपल्यावर पहारा करत आहे. God is watching. देव आपल्यावर निगराणी करत आहे. Okay. Now let me speak to you about the blessing in the name of Jesus. आता मी तुम्हाला येशूच्या नावामध्ये जो आशीर्वाद आहे त्याच्याविषयी बोलतो. First we see, प्रथम आपण पाहतो when you believe on the name of Jesus, जेव्हा तुम्ही येशूच्या नावावर विश्वास केले that's the first thing we must do. आणि ही प्रथम गोष्टी आम्ही केले पाहिजे. How can you go to heaven? तुम्ही स्वर्गात कसं जाऊ शकत आहे, How can you be saved? तुमच्या तारण कसं होऊ How शकत can you आहे, have the blessings of heaven? तुम्हाला स्वर्गाचा आशीर्वाद कसा How मिळू can you शकत be आहे, pleasing to God? तुम्ही देवाला संतुष्ट करणारे कसं होऊ How शकत can I आहे, prosper? आणि मी कसं उन्नती How करू can I शकतो, be sure I'm going to heaven? आणि मला कसं पक्की खात्री असेल की मी स्वर्गातच जात आहे. One needs to confess the lordship of Jesus Christ. आणि एका व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रभुत्व आपल्या जीवनावर गाजवले पाहिजे Or किंवा बोलले confess पाहिजे or declare that Jesus is Lord. किंवा जाहीर केले पाहिजे किंवा कबूल केले पाहिजे की येशूच प्रभू आहे. Not confessing your sins. आणि तुमच्या पापाची कबुली नाही. Though we do it because many people are immature. जरी आपण पापाची कबुली करतो कारण खूप लोक प्रौढ नाही म्हणून. Romans 10:9 says, रोम करा 10:9 म्हणत आहे, if you declare or confess with your mouth जर तुम्ही आपल्या मुखाने कबूल केले, जाहीर केले that Jesus is Lord की येशू प्रभू आहे and believe in your heart आणि तुमच्या हृदयामध्ये जर तुम्ही विश्वास धरले that God raised him from the dead, की देवाने त्याला मृत्यूतून उठवले, you shall be saved. तुमच्या तारण होणारच. Amen. आमेन. See, it's not by doing आणि हे कृतीने नाही or working hard किंवा कठोर or struggling परिश्रमाने or नाही striving. किंवा संघर्ष करणे, झगडणे नाही. No. नाही. That's the world's way आणि ही जगाची रीत or आहे, religion way. हे धर्माची रीत See, आहे. God's way is very आणि different. देवाचा मार्ग खूप वेगळी आहे. He sent Jesus to save us. आणि देवाने येशूला पाठवले आपलं तारण He करण्यासाठी. is the only savior of the world. आणि येशू जगाचा एकुलता एक So तारणहार now what आहे. does God say? म्हणून देव काय म्हणत आहे, Once you know who Jesus is, एकदा तुम्हाला कळतो की येशू कोण आहे you confess and declare with your mouth openly आणि तुम्ही तुमच्या मुखाने उघडपणाने जाहीर करा, कबुली करा that Jesus is Lord, की येशू प्रभू आहे the Lordship over your life, आणि तुमच्या जीवनावर तो प्रभुत्व करत आहे and there's no other. आणि इतर कोणी नाही. And believe in your heart आणि तुमच्या हृदयावर तुम्ही that विश्वास God केले raised him from the dead, की देवाने त्याला मृत्यूतून उठवले, you shall be saved. तुमच्या तारण होणारच. Amen. आमेन. See, this is the way you go to heaven. आणि अशा प्रकारे तुम्ही स्वर्गात जात आहे. You know, I know when I was in a certain denomination, आणि मला माहिती होतं की जेव्हा मी एक कुठल्या धार्मिक गटामध्ये they होता would teach us to crawl and beat and all those things, sacrifice they used to do. आणि ते रेंगत होते, स्वतःला मारत होते, खूप बलिदान प्रायश्चित करत होते.
You cannot buy heaven. आपण स्वर्गाला विकत घेऊ You cannot शकत earn नाही. heaven. आपण स्वर्गाची कमाई It करू is शकत freely given नाही. स्वर्ग आपल्याला मोफत दिले गेले आहे because of Jesus, येशू ख्रिस्तामुळे, who is the gift of God for anyone and everyone who receives. जो देवाचे एक देणगी आहे प्रत्येक लोकांसाठी आणि कुणासाठी जो त्याचा स्वीकार करत आहे. Gift has to be received. आणि जे भेट आहे, बक्षीस आहे, ते आम्ही स्वीकारले पाहिजे. You don't have to earn. आणि बक्षिसासाठी आम्ही कमाई करत नाही. You shall be saved. मग तुमच्या तारण This is होणार. the only way we can be saved. आणि हा एकुलता एक मार्ग आहे ज्याच्याद्वारे आपलं तारण होऊ शकत Now नाही. the Greek word for salvation is soteria, which also means आणि तारणाचा अर्थ हेलेनीमध्ये सोटेरी आहे, ज्याचा अर्थ हे देखील आहे deliverance, सुटका, preservation, सांभाळून ठेवणे safety, आणि सुरक्षा, blessing, आशीर्वाद, healing. आरोग्य. All this is a package आणि हे सर्व एक पुडा आहे that Jesus made available जो येशूने आपल्यासाठी उपलब्ध केला through the cross and the resurrection event. क्रूसाच्या आणि पुनरुत्थानाच्या घटनाद्वारे. And we receive it by faith. आणि आपण हे सर्व गोष्टी विश्वासाने प्राप्त करतो. Amen. आमेन. Second, दुसरा, so anyone who wants to go to heaven, जो कुठल्याही व्यक्तीला स्वर्गात जायचं आहे, who wants to be saved, ज्याला तारण मिळवायची इच्छा आहे, must believe त्यांनी विश्वास केला that पाहिजे God raised Jesus from the dead की देवाने येशूला मृत्यूतून उठवले and confess Jesus is Lord. आणि त्यांनी कबूल केला पाहिजे की येशू प्रभू आहे. They are saved. मग त्याच्या तारण होतो. You know, I remember my testimony आणि मला माझ्या साक्षी आठवत आहे. many years back आणि खूप वर्षांपूर्वी when I was working in a company. जेव्हा मी एक कंपनीमध्ये नोकरी करत होता, You know, that brother who met me, he said, आणि तो भाव ज्यांनी मला भेटले त्यांनी "Are you born सांगितले, again? तुझे नवीन जन्म झाले Are आहे you का saved?" आणि तुझे तारण झालं आहे का. I said, "So many years I'm going to my church. No one asked me this question. आणि पास्टरांनी सांगितलं, इतकं वर्ष मी मंडळीत जात आहे, कोणी मला हे प्रश्न विचारलेच नाही. Do you read the Bible?" आणि तू वचन वाचतो का. I'd never read even one verse. आणि मी एक वचन देखील पवित्र शास्त्रामधून I'd वाचला never नव्हता. touched the Bible. आणि मी शास्त्राला हात Being देखील a लावला. Christian, ख्रिस्ती असून I was zero. मी शून्य होता. He said, "You don't read the Bible." I said, "No, we are not asked to read the Bible." आणि त्यांनी सांगितले, तुम्ही पवित्र शास्त्र वाचत नाही. पास्टरने सांगितलं, आम्हाला पवित्र शास्त्र वाचण्यासाठी कोणी सांगितलंच नाही. Because they told us I will misinterpret. आणि त्यांनी सांगितले, आम्ही चुकीचा अनुवाद करणार म्हणून. So what they teach, we have to hear. म्हणून जे पाद्री आम्हाला शिकवत आहेत तेच आम्ही ऐकले पाहिजे. He said, "You're not born again? आणि त्यांनी सांगितले, तुमच्या नवीन जन्म Then you झाले cannot go to heaven." मग तुम्ही स्वर्गात जाऊ शकत See, I नाही. don't understand all this. आणि मला हे सर्व कळत नाही. पास्टरांनी सांगितले He said, "Go read the Bible." आणि त्यांनी सांगितले, जाऊन तुम्ही पवित्र शास्त्र I वाचा. went home. आणि मी घरी गेलो He told me to read Matthew. आणि त्यांनी मला मत्तय वाचायला You know, सांगितले. I was searching for Matthew from Genesis. आणि मी उत्पत्तीमधून मत्तयच्या शुभवर्तमानाचा शोध करत होता. Matthew किधर है? आणि मत्तय कुठे होता मी My शोध elder करत. brother was there. आणि माझा थोरला भाऊ घरी He was होता a Roman Catholic priest. आणि तो रोमन कॅथलिक He पाद्री said, होता. "You don't read the Bible? आणि त्यांनी सांगितले, तू पवित्र शास्त्र वाचत नाही You don't know where is Matthew?" आणि तुला मत्तय कुठे आहे माहिती नाही. So he showed me where is Matthew. म्हणून त्यांनी मला दाखवले मत्तय कुठे When I आहे. read, आणि जेव्हा मी it was वाचलो all about genealogy. आणि ते सर्व वंशावळी विषय I होते. said, "Oh, Baba, बहुत boring है Bible." आणि मला खूप वाटलं की खूप I just कंटाळवाणी closed आहे. it, went for a movie. आणि मी शास्त्र बंद केले आणि चित्रपट बघायला गेलो. I had to go to Rahul Talkies. आणि मी राहुल टॉकीज मध्ये जात The होता. next time he met me, आणि पुढच्या वेळेस तो भाव मला भेटला. when he came from here, I ran from here. आणि जेव्हा तो इथून आला, मी तिथून पळून गेला. I said, "This fellow will ask me again." आणि मला वाटलं, हा व्यक्ती पुन्हा He मला said, "Did you विचार. read?" I said, "Yeah, I read, but it's very boring." आणि त्यांनी सांगितले, तुम्ही पवित्र शास्त्र वाचले का. पास्टर होय म्हणाले. म्हटलं, खूप कंटाळवाणी आहे. He said, "You should have the Spirit of God." आणि त्यांनी सांगितले, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा असले I पाहिजे. said, "I don't understand all this." आणि पास्टरने सांगितले, मला हे सर्व He कळत said, आहे. "You make this prayer, आणि त्यांनी सांगितले, फक्त तुम्ही हे the प्रार्थना बोला. salvation prayer, what I'm saying आणि now, हे तारणाची प्रार्थना जो मी बोलत आहे, and you'll be saved." आणि तुमच्या तारण होणार. I said, "Prayer?" आणि त्यांनी सांगितले, पास्टरने सांगितले, In the प्रार्थना. canteen, we were sitting in the canteen. आम्ही कॅन्टीन मध्ये बसले होते All the workers were having food, आणि सर्व जे कामगार होते ते जेवत होते. and I also had brought the food. आणि मी देखील माझा डब्बा आणला होता. And this person said, आणि हा व्यक्तीने "Now सांगितले, say this prayer." आता माझ्या मागे हे प्रार्थना I बोला. said, "मैं अकेला में prayer नहीं किया, इधर इतना लोगों के सामने कैसा prayer करूं?" I was feeling very ashamed. आणि मला खूप लाज वाटत होते. I was feeling shy. आणि मला लाज वाटत होते. But his boldness, seeing his boldness, I had to say. आणि त्याच्या धीटपणा बघून मला ते प्रार्थना करावं लागलं. He said, "Say this prayer." आणि त्यांनी सांगितले, माझ्या मागे I said, "I'll प्रार्थना. just keep my hand like this." आणि पास्टरने सांगितले, मी माझा हात असं ठेवतो Looking डोक्यावर at the food,
आणि अन्नकडे मी पाहतो People may think I'm eating food. आणि लोकांना वाटेल की मी जेवत आहे, So I said that prayer. म्हणून मी ते प्रार्थना The small बोलले. prayer. आणि छोटीशी प्रार्थना होती And then he was so happy. आणि तो इतका आनंदित He said, झाला. praise God. त्यांनी म्हटलं प्रभूची स्तुती You असो, are saved. तुझ्या तारण झालं He आहे. embraced me. आणि त्यांनी मला He आलिंगन kissed me. त्यांनी मला चुंबन दिले. मैं बोले ये क्यों इतना खुश हो रहा है? मालूम नहीं. मैं तो चेंज हो गया. He said, you're changed, you're transformed. आणि त्यांनी सांगितले तू आता बदललेला आहे, तू एक परिवर्तित व्यक्ती आहे. मैं देखा, मैं ऐसा ही दिख रहा है. काला था तो काला ही है, जाड़ा था वो जाड़ा है. उस टाइम में जाड़ा था मैं. ऐसा है, कुछ बदला तो नहीं. क्यों बोलता बदल गया? मुझे मालूम नहीं था, हृदय बदल गया. Amen. नया जीवन मिल गया. प्रभु यीशु आ गया. I didn't know all this. आणि मला हे सर्व माहितीच नव्हते, That's why he was so happy. म्हणून तो इतका आनंदित He said, होता. now you go home and read the Bible. आता त्यांनी सांगितलं तुम्ही घरी जाऊन पवित्र शास्त्र And when वाचा. I read the Bible, आणि जेव्हा मी पवित्र शास्त्र oh वाचले my, I loved it. आणि मला खूपच आवडली. From that time till today, I have not left the Bible. आणि त्यावेळेपासून आतापर्यंत मी पवित्र शास्त्र कधीच सोडले नाही. Amen. Amen. The word of God is life. आणि देवाच्या वचनच जीवन The आहे. Bible says, my words, they are spirit and life. आणि शास्त्र म्हणत आहे माझे जे वचन आहे ते आत्मा व जीवन आहे. Holy Spirit told me it is spirit life, आणि पवित्र आत्म्याने मला सांगितले आत्मा जीवन आहे, God life. देवाचं जीवन When आहे. you read, जेव्हा तुम्ही वाचता you know, you're taking the breath of God. तुम्ही देवाचा श्वास घेत आहे. That's what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्म्याने मला सांगितले. It's life. आणि हे जीवन You're आहे. taking the breath of life आणि तुम्ही जीवनाचा श्वास घेत of आहे, God. देवाच्या जीवनाचा श्वास घेत You're आहे. inhaling आणि तुम्ही आत घेत the आहे breath of God, आणि देवाचा श्वास the तुम्ही life आत of घेत, God. देवाचे जीवन तुम्ही आत घेत and आहे you're breathing out the life of God. आणि तुम्ही बाहेर देखील देवाचे जीवन काढत आहे. Amen. Amen. You're not an ordinary person आणि now. तुम्ही काय आता सामान्य व्यक्ती नाही. Your breathing is of God. आणि तुमचे जे श्वास आहे देवाचे श्वास आहे. Amen. आमेन. It's so real. आणि इतका खरा आहे. From that time, though I didn't want to come and preach, जरी मला येऊन प्रचार करायची इच्छाच that नव्हती was not my desire. आणि ही माझी इच्छा नव्हती. I was to just stand at the door. आणि मी फक्त दारापाशी उभा And welcome होता people. आणि लोकांच्या मी फक्त स्वागत I would करत have होते. done till the last, आणि मी शेवटपर्यंत ही गोष्टी केली असते, but the Lord called me for full पण time. प्रभूने मला पूर्ण वेळेच्या सेविकासाठी But though I बोलवले. said no, 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 जरी पासाने नाही 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 because I was सांगितलं, not bold कारण मी इतका धीट नव्हता to face the crowd. गर्दीचा सामना I had करायला. never known the Bible. आणि मला शास्त्रधर माहितच नव्हता. Amen. आमेन. So this is the prayer. म्हणून ही प्रार्थना होती. The Bible says शास्त्र म्हणत आहे Jesus is the savior of the world. येशू जगाच्या तारणहारा आहे असं And शास्त्र म्हणत that's आहे. his title from heaven. आणि हे शीर्षक आहे स्वर्गातून. That doesn't mean all are saved. आणि याचा अर्थ नाही की सर्वांच्या तारण झालेली Though आहे. Jesus paid for the sin of the whole world. जरी येशूने पूर्ण जगाच्या पापाची भरपाई केली आहे तरी. Amen. आमेन. In fact, the Bible says he was known as the savior of the world long before he died on the cross and rose up. आणि क्रूसावर मरण्याच्या आणि जगण्याच्या आधीच हे जाणले गेले होते की येशू जगाच्या तारणहारा आहे. When he was born, जेव्हा त्याचा जन्म झाला he was heralded as good news for all people. आणि त्याची अशी जाहिरात झाली की तो देवाची चांगली बातमी आहे सर्व लोकांसाठी. In Luke 2:10, आणि लूक 2:10 our मध्ये Father sent the angels. आपल्या देवदूताने देवपिताने देवदूतांना पाठवले Is born as a savior. आणि तो तारणहारा म्हणून जन्म He's घेतला आहे come to give joy आणि तो आनंद देण्यासाठी आला आहे to all people. सर्व लोकांना. See, he came for everyone. आणि तो सर्वांसाठी आला. Even when Jesus was presented in the temple, जेव्हा येशू मंदिरमध्ये उपस्थित होता Simeon was there, a आणि prophet, आणि एक वरिष्ठ संदेष्टा होता and he said आणि त्यांनी he was सांगितले holding the salvation of all people. आणि त्यांनी सांगितले तो सर्व लोकांचा तारण धरत आहे. Even in John 4:42, आणि योहान 4:42 he मध्ये was revealed as the savior of the world. आणि असं प्रगट झाले की तो जगाचा तारणहारा आहे. So even before he saved, went on the cross, he was called the savior of the world. आणि तो क्रूसावर जाण्याच्या आधी आणि तारण करण्याच्या आधीच म्हटले गेलं होतं की येशू जगाचा तारणहारा आहे. Amen. Amen. Not only for Christians. फक्त ख्रिस्ती लोकांसाठी Even in नाही. 1 John 4:14, आणि 1 योहान 4:14 मध्ये Father sent his son to be the savior of the world. पिताने पुत्राला पाठवले जगाच्या तारणहारा व्हायला. Amen. आमेन. Why does God say he's the savior of the world? आणि देव का म्हणत आहे की तो जगाच्या तारणहारा Because आहे? 1 John 2:2 says कारण 1 योहान 2:2 म्हणत he आहे is the atoning sacrifice for our sins, and not only for ours but for the sins of the whole world. आणि तो आपल्या पापांसाठी प्रायश्चित आहे. फक्त आपल्या पापांसाठी नाही पण पूर्ण जगाच्या पापांसाठी तो एक प्रायश्चित आहे. Amen. आमेन.
The Lord has paid the penalty, the wages of sin of the whole world. आणि प्रभूने पूर्ण जगाच्या पापाची दंडाची भरपाई केली आहे. John 3:16 says, God so loves the world. आणि योहान 3:16 मध्ये म्हणत आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली. Amen. आमेन. God loves the whole world. आणि देव संपूर्ण जगावर प्रीती करतो. He didn't say, सिर्फ क्रिस्ती लोगों का मैं प्रभु है. नहीं, पूरा जग का पाप का वेतन अपने ऊपर लिया हो. क्यों? पूरा जग से प्रेम करता है. Amen. People may not want him. People may dislike him. People may reject him. People may burn churches. People may burn Bibles. People may persecute Christians. But yet God loves them. आणि लोक येशूला पसंत करणार नाही, त्याच्या पवित्र शास्त्र जाळणार, मंडळीवर हमला करणार, प्रत्येक गोष्टी करणार, तरी देव त्यांच्यावर प्रीती करतो. Even John 1:29 says, look at the Lamb of the Lord who takes the sin of the whole world. आणि योहान 1:29 म्हणत आहे की बघा देवाचा कोकरा आहे जो संपूर्ण जगाचा पाप स्वतःवर घेतला. In fact, even Acts 4:12 says, आणि प्रेषितांची कृत्ये 4:12 salvation is found in no one else. आणि तारण इतर कुणामध्ये नाही. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. उद्धार किसी के भी नाम में नहीं है. Hello? For there is no other name under heaven कारण स्वर्गा खाली इतर कुठलाही नाव नाही given among men जो मनुष्याला देण्यात by आलेले which we must be saved, ज्याच्यामुळे त्यांचे तारण झाले पाहिजे. except the name of the Lord Jesus. फक्त येशू ख्रिस्ताच्या नावात तारण आहे. By which we must be saved. आणि ज्याच्या द्वारे आपलं तारण झाली पाहिजे. See, the Lord has paid for the whole world. आणि प्रभूने पूर्ण जगासाठी But we भरपाई केली. still must be saved. How? By believing. पण तरी त्यांच्या तारण झाले पाहिजे कसं? विश्वास करून. Amen. आमेन. Because Jesus has paid for the whole world, that doesn't mean the whole world is going to heaven. No. आणि येशूने पूर्ण जगाच्या पापांची भरपाई केली आहे ह्याचा अर्थ नाही की पूर्ण जग स्वर्गात जात आहे. Jesus has made the provision येशूने सोय करून ठेवलेली of आहे. salvation for the whole world. आणि पूर्ण जगाच्या तारणासाठी त्यांनी सोय करून There is ठेवलेली आहे. nothing more he can do. आणि ह्याच्या पुढे तो काय करू शकत नाही. When people believe ज्या लोक विश्वास करणार his lordship. त्याच्या प्रभुत्वावर. He didn't say, if you cry, आणि म्हणत नाही जेव्हा तुम्ही रडणार, if you cry and ask God, please save me, please save me, please save me. जर तुम्ही रडणार आणि देवाकडे मागणार की कृपा करून माझ्या तारण कर असं नाही. The Bible way to receive salvation isn't by tears or good works. आणि शास्त्राद्वारे जे तारणाचा मार्ग आहे ते अश्रूने किंवा पुण्य कामाने नाही. Salvation is a gift from God. जे तारण आहे देवापासून एक देणगी आहे. Amen. आमेन. Religion doesn't say that. आणि धर्म असं बोलत नाही. You have to work to get. आणि तुम्हाला काम करावं लागत आहे काहीतरी मिळवण्यासाठी. ये करो, वो करो, वो करो, ये करो, ये करो, 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 ये भी करो. काम करने वाला को नौकर बोलते, बेटा नहीं बोलते. Isn't it? आणि काम करणाऱ्याला आपण दास बोलतो, चाकर बोलतो. That means religion doesn't give you free. कारण मग धर्म तुम्हाला सर्व काही मोफत देत नाही. But here we see, पण इथे आपण just by पाहतो believing. फक्त विश्वास केल्याने. Ephesians 2:8 says, इफिसियन्स 2:8 for by म्हणतो grace you are saved. कारण कृपेने तुमचे तारण झालेली आहे When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास केले. it's not of yourselves. आणि स्वतःहून नाही, It's the gift of God. ही देवाची देणगी आहे. Amen. आमेन. See, Cornelius was a very nice person. आणि कर्नेलिया खूपच चांगला व्यक्ती होता. The Bible says he was a very generous man, आणि शास्त्र म्हणत होता तो खूपच उदार very व्यक्ती, religious, खूपच धार्मिक होता very devout. आणि खूपच पवित्र होता, Yet he was सात्विक not होता. saved. तरी त्याच्या तारण झाला नव्हता. He was a good man, तो एक चांगला व्यक्ती होता, but still he was not saved. तरी त्याच्या तारण झाला नव्हता. Don't think because we are good, असं we are विचार saved, कर- we're going to heaven. असं विचार करू नका की मी चांगला आहे, नीतिमान आहे म्हणून मी स्वर्गात जाते असं विचार करू नका. नाही. Cornelius was a very good man, आणि कर्नेलिया खूपच सात्विक व्यक्ती होता, but he wasn't saved. पण त्याच्यात तारण झालंच नव्हता. In Acts 10:2 we read, आणि प्रेषितांची कृत्ये one day 10:2 an मध्ये. angel of the Lord appeared to him and said, आणि एक दिवस देवाचा दूत त्याच्या पुढे प्रगट होऊन म्हणाला, send your servants to Joppa, आणि तुझ्या दासांना जोपाला पाठवा. call for Simon the Peter, आणि तो सायमन जो पेत्र आहे त्याला बोलवा, who shall share thee the word of life. जो तुम्हाला जीवनाच्या वचन बोलणार. Amen. आमेन. वचन से तुम्हारा उद्धार होता है, तुम बिलीव किया तो. Amen. It's by believing, not doing. आणि ही विश्वासाने आहे, करणीने किंवा Cornelius कार्याने नाही. did all good works, आणि कर्नेलियाने सर्व चांगलं but पुण्य yet काम केलं. God sent Peter. तरी देवाने पेत्राला कर्नेलियाकडे पाठवले.
to share the word. वचन बोलण्यासाठी. When the word is shared, faith comes. When you believe, God saves you. आणि जेव्हा वचन सांगितले जातो तेव्हा विश्वास येतो आणि जेव्हा तुम्ही विश्वास करतो तेव्हाच तुमच्या तारण It होतो. says in Acts 11:13-14. आणि प्रेषितांची कृत्ये 11:13-14 Who shall मध्ये tell thee the word, आणि जो तुम्हाला वचन बोलेल the word of life, आणि जीवनाचे वचन सांगेल whereby you and your house shall be saved. ज्याच्यामुळे तू आणि तुझ्या घराण्याच्या तारण होणार. Amen. आमेन. ये वचन के द्वारा तुम विश्वास करते हो, तुम्हारा उद्धार होता है. Amen. अच्छा कार्य से नहीं है. हाँ, उसके बाद तुम अच्छा कार्य करने लगते हो, Lord accepts that. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पुण्य काम करत आहे देव त्या कामाचा You स्वीकार know, the करतो. world needs to know this. आणि जगाला ह्या गोष्टीची That's not माहिती असायची गरज आहे difficult at all to go to heaven. की स्वर्गामध्ये जायला मुळीच कठीण नाही. It's useless trying to atone for our own sins आणि आपल्या स्वतःच्या पापांसाठी प्रायश्चित करणे हे निरुपयोगी आहे. or impress God with our good works. किंवा देवाला आपण प्रभावित करत आहे आपल्या चांगल्या कामाने. It makes no difference. आणि ह्याच्यामध्ये काय फरकच Maybe नाही. you're the nicest person on this earth, आणि तुम्ही सर्वात उत्तम किंवा चांगले व्यक्ती the असेल ह्या पृथ्वी meekest person on this earth. आणि ह्या पृथ्वीमध्ये सर्वात नम्र व्यक्ती असेल You cannot trust in your own deeds, good आणि deeds, तुम्ही तुमच्या स्वतःच्या कृत्यांवर भरोसा करू to शकतच नाही save you. तुमच्या तारण करायला. There's a requirement, आणि एक गरज आहे and that is faith in what Jesus did. आणि तो आहे विश्वास जो येशूने केला आहे त्याच्यावर. So that's the first blessing. आणि ही प्रथम आशीर्वाद आहे. Then I will show you next tomorrow, आणि maybe उद्या God मी needs, जर प्रभू मला चालवतं मी तुम्हाला दुसरा आशीर्वाद बोलणार आहे how when God forgives. की कसं जेव्हा देव आपल्याला क्षमा करतो. It's so wonderful to know this. आणि खूप अद्भुत आहे हे जाणून घ्यायला. Second is remission of sins. आणि दुसरा आहे पापांची क्षमा Means removal of sins. म्हणजे पापाला पूर्णपणे काढण्यात येणे. Not like the Old Testament which was covering of sins. आणि जुन्या करारासारखं नाही ज्याच्यावर पापावर ते पांघरून करत होते पांघरण Where you're होते always conscious of sin. जिथे तुम्हाला नेहमी पापाची जाणीव होतो. But under the new covenant of grace, पण कृपेच्या नवीन कराराखाली sin is totally removed. पापाला पूर्णपणे काढण्यात येतो. That you're not even conscious of sin, जिथे तुम्हाला पापाची जाणीवता देखील होत but नाही you're conscious of righteousness. पण तुम्हाला नीतिमत्वाची जाणीवता होतो. Christ who is righteous is in you. कारण ख्रिस्त जो नीतिमान आहे तो तुमच्यामध्ये आहे म्हणून. Amen. आमेन. That's the good news. आणि हीच चांगली बातमी The आहे. blood of Jesus cleanses from all sin. आणि येशूचे रक्त तुमच्या सर्व पाप धुवून टाकतो. Religion does not provide the remission or removing of sins. आणि धर्म तुमच्या पापांची क्षमा करत नाही किंवा पापांना काढत नाही. Removing of sin is possible only in the name of Jesus. आणि पाप काढले जातो फक्त येशूच्या नावामध्ये. Amen. आमेन. If you have believed in जर Jesus, तुम्ही येशूवर विश्वास केला आहे you have remission of sins. तुमच्या पापांची क्षमा होतो Your sins are removed totally. आणि तुमचे पाप पूर्णपणे काढले जातो. Only Jesus can wipe away all your sins. फक्त येशू तुमच्या सर्व पाप पुसू शकत आहे. To be remembered no more. आणि ह्यापुढे आठवण न करण्यासाठी. That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत I'll be आहे merciful to the unrighteousness and their sins and their lawless deeds will I remember no more. आणि मी त्यांचे जे अनितिमान अधर्मी जे कृत्य आहे त्याच्या मी ह्यापुढे आठवण करणारच नाही. Amen. आमेन. Hebrews 8:12. इब्रिकरास 8:12 God, when He forgives, He does not remember your sins at all. आणि देवा प्रभू क्षमा करतो तो ह्यापुढे तुमच्या पापाची स्मरण करतच नाही. Amen. आमेन. प्रभु को याद भी नहीं तुमने पाप किया, तुमको याद कराता है डेविल या तुम्हारा इग्नोरेंस. मैंने क्या, मैंने वो क्या, मैंने ये गलती किया, मैंने वो गलती किया. इसके लिए तुम्हारे पास कॉन्फिडेंस नहीं, तुम्हारा फेथ ने काम करता है कि हमेशा कॉन्डेमनेशन सिन लाता है, डर लाता है, जजमेंट लाता है, फियर लाता है, तो तुम प्रभु के सामने आ भी नहीं सकते हो. Many are ignorant of God's word. आणि अनेक लोक देवाच्या वचनाविषयी अज्ञान आहे. You know, the word is truth means real. आणि वचन सत्य आहे म्हणजे खरा आहे, अस्तित्वात आहे. God looks at you according to His word, आणि देव त्याच्या वचन अनुसार तुमच्याकडे not पाहत what आहे. you think, आणि तुम्ही काय विचार करत आहे तसं what नाही. He has said. देवाने काय सांगितलंय तसं. That's the way He sees you. आणि तसंच देव तुम्हाला पाहत आहे. Amen. आमेन. बहुत बार प्रभु की तरफ से दंड नहीं आता है, कॉन्डेमनेशन नहीं आता है, डर नहीं आता है. ये हमारा लैक ऑफ नॉलेज की वजह से होता है. हे ये हम आपल्या लोग गलत ज्ञानाची कमतरता शिक्षण आहे. लेते हैं उसकी वजह से होता है. इसके लिए हमारा विश्वास भी काम नहीं करता है. You lose confidence. तुम्ही आत्मविश्वास गमावतात. The devil keeps on bombarding your mind. आणि शैतान सतत तुमच्या मनावर मारा करतो. You're not right, you're wrong. आणि तू बरोबर नाही, तू चूक केला You आहे, did this, you did that. तू हे केला ते केला.
And we live by what he says. आणि शैतान जो बोलतो त्याच्या अनुसार आम्ही जगतो. Whatever he says is lies and deception. आणि जो काही शैतान बोलतो तो खोटा आहे, फसवणुकी आहे. There's no truth in him. आणि शैतानामध्ये खरं किंवा सत्य Only नाही. truth can make you free. फक्त सत्य तुम्हाला बंधमुक्त करू शकतो. Many are in bondage अनेक लोक बंधनाखाली आहेत because they don't know the right word. कारण त्यांना योग्य वचन माहिती You नाही. are such a blessed person. आणि तुम्ही इतका आशीर्वादित Last व्यक्ती week I आहे. told you. आणि मागच्या आठवड्यात मी तुम्हाला Such सांगितलं a blessed person. आणि तुम्ही इतका आशीर्वादित व्यक्ती आहे. You have the light of heaven. तुमच्याकडे स्वर्गाचं जीवन आहे. I said, even when you're coming, you come here. आणि जेव्हा पास्टरने सांगितलं जेव्हा तुम्ही इथे देखील येत आहे, शैतान का बहुत नुकसान हो गया है. जो भी तुम रास्ते से आते हो उधर उजाला डाल के आया तुम. शैतान का हर एक अंधकार को तुम सरका दिया है. Even just coming, फक्त तुमच्या येणे much disaster in the devil's kingdom. शैतानाच्या राज्यामध्ये खूप विध्वंस होतो, विनाश होतो. He knows it, but you don't know it. आणि शैतानाला ही माहिती आहे पण तुम्हाला माहिती नाही. You're the light of heaven. तुम्ही स्वर्गाचे प्रकाश आहात. Amen. आमेन. Even when you work, जेव्हा तुम्ही काम you're करता taking that place for God. तुम्ही ती जागा देवासाठी घेत आहे. The devil cannot work there. शैतान तिथे काम करू शकत नाही. Amen. आमेन. Even when you're coming here, so many of the demons have left this place. आणि जेव्हा तुम्ही इथे येत आहे किती दुरात्मे ह्या जागेला सोडून गेले आहे. Because light and darkness cannot walk hand in hand. कारण प्रकाश व अंधकार एकत्र चालू शकत You're the नाही. light of heaven. तुम्ही स्वर्गाचे Not प्रकाश the आहात. natural light, but spirit light. That is आणि- the content of our Father. आणि नैसर्गिक प्रकाश नाही पण आत्मिक प्रकाश जो आपल्या पिताचा एक पदार्थ आहे. Amen. आमेन. You must believe. तुम्ही विश्वास केला पाहिजे. This is the truth, and many don't believe this, that once God forgives, He does not remember our sins anymore. आणि ही सत्य आहे. अनेक लोक विश्वास करत नाही की जेव्हा देव एकदा क्षमा करतो तो ह्यापुढे आपल्या पापाची स्मरण किंवा Many आठवण have this करतच thought, how नाही. can God, such a big God, omnipotent, omniscient, omnipresent God, how can He not remember my sin? आणि लोक म्हणत आहेत तो सर्व व्यापी सर्व शक्तिमान असं जो परमेश्वर आहे तो आमच्या पापाची कसं आठवण करणार नाही. But that's what the Word of God says. पण असं देवाचे वचन म्हणत आहे. I will be merciful to their unrighteousness, आणि त्याच्या अनितिमत्वाकडे मी नीतिमान and their असेल sins and the Lord's needs I will remember no more. आणि त्यांच्या पाप व अधर्म मी ह्यापुढे आठवण करणारच नाही. Many don't know this verse. अनेक लोकांना ही वचन माहिती That's नाही. why they are fearful to come close to God, म्हणून त्यांना खूप भीती वाटते देवाच्या जवळ येण्यासाठी. and even can believe that God can bless them. आणि ते हे देखील विश्वास करू शकत नाही की देव त्यांना आशीर्वाद देऊ शकत Because आहे they think म्हणून. when I come to God, God will remember my sins, what I've done, and He will judge me, punish me. आणि त्यांना वाटत आहे मी देवाच्या जवळ येणार, देव माझ्या पापाची आठवण करणार, देव माझ्यावर न्याय करणार, मला शिक्षा देणार. No, असं नाही. this verse is very important for you, आणि हा जो वचन आहे तुमच्यासाठी खूप महत्वाची which आहे, will remove fear. जो तुमच्यातून भीती You काढेल. know, fear is the worst weapon of the आणि- devil that he uses against us. भीती सर्वात वाईट शस्त्र आहे शैतानाचा, जो तो तुमच्या विरुद्ध उपयोग करत आहे. I prayed for so many people. आणि मी अनेकांसाठी प्रार्थना केले. Their fear, त्यांच्यात भीती आहे which is faith in the opposite. जी विरोधात विपरीत गोष्टींमध्ये त्यांचा विश्वास आहे. I prayed for so many sick people, आणि मी किती आजारी लोकांसाठी and प्रार्थना I've केली. seen the main reason is fear. आणि मी पाहिले मुख्य कारण आहे भीती. Fear destroys your immunity. आणि जे भीती आहे तुमच्या प्रतिरोधक शक्तीचा नाश करतो. Amen. आमेन. Look to the word which will give you faith. आणि वचनाकडे बघा जो तुम्हाला विश्वास देणार. You know, God is the healer. देव आरोग्यदाता आहे. You know, just yesterday while I was just going home, आणि काल मी जेव्हा घरी जात होता one family came. एक कुटुंब आले. They came late. ते उशिरा आले. They said, Pastor, we came late. त्यांनी सांगितले पास्टर आम्हाला उशीर झाले. I said, okay. पास्टरने सांगितले The ठीक. husband said, pray for my wife. पतीने सांगितले माझ्या पत्नीसाठी She प्रार्थना has कर got a heart problem. आणि तिला हृदयामध्ये काही समस्या आहे. I said, okay, don't worry, she'll be all right. आणि मी सांगितले ठीक आहे ती बरं होईल. I'll pray, Jesus will heal. आणि मी प्रार्थना करणार, येशू तिला आरोग्य He देणार. said, no, we have taken an appointment from the doctor, आणि त्यांनी सांगितले आम्ही डॉक्टरांकडून अपॉइंटमेंट घेतले आहे and he's going to do a surgery. आणि तिच्यावर ऑपरेशन होणार आहे. I said, no, I'll pray. आणि पास्टरने सांगितले मी प्रार्थना She'll be करतो healed. तिला आरोग्य मिळेल. He said, no, we have already taken an appointment, no. आणि त्यांनी सांगितले आम्ही आधीच उद्यासाठी अपॉइंटमेंट घेतले आहे. He believed in the doctors more than Jesus. आणि येशूपेक्षा त्यांनी डॉक्टरांवर अधिक विश्वास केले. I didn't tell more because that person did not know the word. आणि मी अधिक काय त्याच्याशी बोलले नाही कारण त्या व्यक्तीला अधिक वचन माहिती नव्हता. Because he was so convinced कि नहीं डॉक्टर के थ्रू से होएगा.
कारण ठीक त्याची हो पूर्ण जाएगा. खात्री होते की डॉक्टरांद्वारेच ती बरं होईल. You know, this heart surgery, this surgery, that surgery. आणि हृदयाचे ऑपरेशन, हे ऑपरेशन, ते ऑपरेशन, You know, these are not long term. आणि हे दीर्घकालासाठी नसतो. Okay, anyway, so we must know Jesus who is the healer. आपण येशूला जाणले पाहिजे जो आरोग्यदाता आहे. Amen. Amen. Jesus is the healer. येशूच आरोग्यदाता आहे. Don't neglect the word. आणि वचनाचे दुर्लक्ष करू नका. Let's all stand up. चला आपण उभे राहूया.